पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झालेली आहे। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। उरळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। लग्नात चारचाकी दिली नाही म्हणून तिच्या सासरच्या लोकांकडून 25 लाखांची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर व्यवसाय बंद होईल म्हणून 10 लाख रुपये दीप्तीच्या माहेरच्या मंडळींकडून घेण्यात आले। लग्नात स्त्रीधन म्हणून दिलेले 50 तोळे सोनंही तिच्याकडून काढून घेण्यात आलं। सातत्यानं पैशांची मागणी आणि वंशाचा दिवा मुलगा हवा मुलगी नको यासाठी तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप होतोय। ही 2-3 वर्ष आम्ही त्यांना सहकार्य करत होतो। कालांतराने त्यांनी एका मोठ्या व्यवसायामध्ये उडी घेतली। त्या व्यवसायामध्ये त्यांना खूप मोठं आमची आर्थिक मदत झाली। त्यांचा व्यवसाय जोरात चालला होता। त्या व्यवसायामध्ये माझी मुलगी स्वतः इंजिनियर असल्यामुळे ती सुद्धा ऑफिस सांभाळायची। हे एक्झिबिशनसाठी बाहेर देशात बाहेर गावात फिरत असताना माझी मुलगी व्यवसाय सांभाळायची। परंतु काही महिन्यानंतर ही वेळ तिच्यावरती कशी आली आणि तिने काय हे केलं, ही जर तिने आत्महत्या नसेल किंवा हत्या म्हणावं लागेल। कारण माझी मुलगी इंजिनियर ग्रॅज्युएट होती, ती अशी करणार नाही। तिने काय सहन केलं, तिला काहीतरी अत्यंत त्रास झाल्यामुळं तिने हे टोकाचं भूमिका घेतली असावी असं मला वाटतं।